नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण आता आहोत भोपळ्याच्या प्लॉटमध्ये. हा जो भोपळा आहे तर टोमॅटोच्या शेतामध्ये लावला होता. इथं आधी टोमॅटो होते आणि हे बघू शकता तुम्ही तार बांबू जे आहे संत्र्याचा आहे त्याच्यावरच लागवड केला होता. तार बांबू जसाच तसा होता आणि त्याच्यावरती नाही का मग भोपळ्याचं वेल बिया लावला होता त्या मल्चिंगवरती आणि त्याच्यानंतर मग हे वेल अशा पद्धतीने झाले आणि याची सेटिंग बघू शकता तुम्ही. हे बघा 1 2 3 अशा असंख्य भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी भोपळ्याची सेटिंग आपल्याला नाही का बघायला मिळत आहे. भरपूर छान अशी उत्कृष्ट सेटिंग आहे. आणि आता जर बघितलं तुम्ही उन्हाळ्यामध्ये तर उन्हाळ्यामध्ये भोपळ्याला डिमांड चांगला आहे. आज जर भाव बघितला तर 15 ते 20 रुपयाचा भाव या ठिकाणी. सेटिंग चांगली आहे आणि भोपळे पण चांगले निघतात. फक्त पाणी चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे. आणि या ठिकाणी जर भोपळ्याची शेती जर केली आपण तर निश्चितच नाही का फायदेशीर ठरू शकते. बघा असे मस्तपैकी 1 4 6 इंचावरती नाही का भोपळे आपल्याला या ठिकाणी. आता हे बघा एवढ्या जागेमध्येच वेल, इथे एकच वेल आहे प्रत्येक कांडीला. बघा इथं पण भोपळा आहे, इथं पण भोपळा आहे एकाच वेलीला, इथं पण भोपळा आहे, इथं पण भोपळा आहे, इथं पण भोपळा आहे. जबरदस्त असं उत्पन्न आहे. फक्त नाही का घेतलं गेलं पाहिजे. हे बघा इथं 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 म्हणजे एक 4 ते 4 इंचावरतीच. हे बघा आता किती अंतरावरती भोपळे आहे त्याला दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं प्रत्येक कांडीवरती फक्त 4 इंचावरती नाही का तुम्हाला या ठिकाणी भोपळा बघा तुम्हाला. बघा या अंतरावरती हे बघा इथं एवढ्या 1 फुटामध्ये नाही का 4 भोपळे लागलेले या ठिकाणी आपल्याला.